खरं तर जेव्हा एखाद्या नव्या गोष्टीची आपण सुरुवात करतो, नव्या वाटेवर चालायला लागतो, तेव्हा आपला उत्साह वाढवणारे, आपल्याला प्रोत्साहन देणारे फार कमी लोकं असतात. किंबहुना नसतात म्हटलं तरीसुद्धा चालेल. पण आपल्याला टोचणारे, टोकणारे, आपल्या उणिवा दाखवणारे, आपला विश्वास डळमळीत करणारी अनेक लोकं आपल्या अवतीभोवती असतात, आपल्याला भेटतात आणि ती वारंवार भेटत राहणार. खरं तर मन आपलं विचलित होतं. पण तरीसुद्धा या सगळ्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला आपल्या निर्णयावर ठाम राहता यायला हवं आणि आपण ठाम राहायला हवं. कारण या वाटेवर आपल्याला अनेक अडथळे येणार, अनेक अडचणी येणार आणि स्पीड ब्रेकर आपल्या मार्गात येणार, जे आपल्याला रोखण्याचा, आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करणार. पण हीच ती वेळ असते, हाच तो क्षण असतो की जेव्हा आपण आपल्या स्वतःवर, आपल्या निर्णयावर, आपल्या कर्तृत्वावर आणि आपल्या प्रयत्नांवर ठाम विश्वास ठेवून, ठाम राहून, आत्मविश्वासाच्या साथीने त्या परमेश्वरावर विश्वास ठेवून, परमेश्वराला स्मरून आपण पुढं टाकलेलं पाऊल पुढंच टाकायचं आहे, निरंतर चालत राहायचं आहे आणि आपल्या ध्येयापर्यंत, आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचायचं आहे.